हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. उद्या आहे वटपौर्णिमा आणि आमची तयारी आतापासून स्टार्ट झाली. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा. फर्स्ट मी माझ्या चेहऱ्याचं केलेलं फेशियल, स्क्रब अँड मास्क लावलेला आणि मम्मीला सुद्धा लावलेला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नेक्स्ट डे मी उठली आणि उठून मला फटाफट रेडी व्हायचं होतं आणि मम्मीला सुद्धा रेडी करायचं आहे आज मला. इकडे माझ्या डोळ्यामध्ये धूर जात होता आणि मला धुळेची ॲलर्जी आहे. मला लगेच रडायला येतं. तुमच्याकडे पण असं हवन करतात का अधूनमधून? तर इथे माझ्या डोळ्यामध्ये इतका जास्त धूर गेलेला की मला सहनच होत नव्हतं आणि लगेच मला रडायला सुद्धा आलेलं. ही मी माझ्या मम्मीच्या हातावर काल मेहंदी काढलेली. खूपच छान रंग आलाय आणि माझा सुद्धा कलर खूप छान रंगलाय. फक्त माझा थोडासा डार्क झालाय. इकडे मी मम्मीच्या बांगड्यांचा सेट बनवलाय. ग्रीन अँड रेड कलर मिक्स होता. ही आहे मम्मीची साडी रेड कलर आणि मी घालणारे पर्पल कलरचा ड्रेस, जो माझा फेवरेट आहे, वी नेकचा. इथे आधीच आम्ही घरी काढून ठेवलेले वाटण्यासाठी आणि खाण्यासाठी. हर वर्षी आम्ही असंच आणतो. यावेळेस पप्पा वाण काढत होते सगळ्यांसाठी, कारण मम्मी बाकीची तयारी करत होती. माझे पप्पा हर वेळेस अशी छोटी मोठी मदत करतच असतात मम्मीसाठी. इथे मी ड्रेस वेअर केला आणि फटाफट रेडी होणार आहे पूजेसाठी. आणि विदाऊट मेकअप मी कशी दिसते तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. फर्स्ट इथे मी मम्मीला तयार करते, कारण माझी तयारी तर 2 मिनिटात होईल आणि आज मला मम्मीला खूप खास पद्धतीने सजवायचे. आणि ऑलमोस्ट डन झालेलं आहे. हेअरस्टाईल, ज्वेलरी, साडी. आता फक्त मेकअप बाकी आहे. हेअरस्टाईल खूपच क्यूट वाटते. पहिली तर रेड साडी सिलेक्ट केलेली, बट मला ही आवडली, त्याच्यामुळे मी मम्मीला बोलले की ही घाल, ही जास्त सुंदर दिसेल. तुम्हाला कुठली आवडते नक्की सांगा. इथे माझ्या मम्मीचा फुल लुक रेडी झालेला आहे. कशी दिसते माझी मम्मी नक्की मला फर्स्ट कमेंट करून सांगा. आता मला कळलं मी एवढी सुंदर का दिसते, कारण का माझी मम्मीच एवढी सुंदर आहे. नजर नको लागू दे माझ्या मम्मीला. तुम्ही नक्की मला सांगा की कसे वाटते साडी आणि कसं झालंय मेकअप. खूपच जास्त सुंदर वाटते. वाह! तर आम्ही आता निघालो आहोत पूजेसाठी आणि हर वेळेस मी असंच मम्मीचं ताट आणि तांब्या पकडून जाते आणि हर वेळेस आम्ही सोबत असंच असतो. तर आम्ही इथे पोचलोय आणि आमच्या घरापासून 3 ते 4 मिनिटाच्या अंतरावरच हे वडाचं झाड आहे आणि इकडे वडाच्या झाडाच्या आतमध्ये अजून एक वडाचं झाड आहे आणि बाजूला मंदिर सुद्धा आहे शंकरदेवाचं. तर फायनली मम्मीची इथे पूजा स्टार्ट झालेली आहे आणि आत्ता माझी मम्मी वडाच्या झाडाला धागा बांधणार आहे आणि 7 जन्मासाठी माझ्या पप्पांनाच मागणार आहे. मला ही पूजा खूपच आवडते. माझं लग्न होईल तेव्हा मी सुद्धा ही पूजा करेल आणि ते खूप मुली असे नवीन नवीन न्यूली मॅरिड मुली आलेल्या खूप छान पद्धतीने सजून आलेल्या. हे झाड खूपच जुनं आहे. खूप वर्ष झाली या झाडाला आणि खूप वर्षापासून आम्ही ह्या झाडाच्या इथे येतो पूजा करायला. तर सकाळी 9 ते 10 वाजल्यापासून इथे बायका येतात आणि आधी तरी खूप गर्दी होती, आता तरी सुद्धा कमी आहे. इथे मम्मीचा व्हिडिओ काढता काढता माझे सुद्धा मम्मीसोबत 2 ते 4 राऊंड झालेले आहेत. पूजा झाली आणि आम्ही आता आलोय मंदिरात, जे बाजूलाच आहे शंकरदेवाचं मंदिर. मंदिर सुद्धा खूप वर्षापासून इथे आहे आणि आम्ही इथेच येतो नेहमी दर्शनाला. आणि मी सुद्धा सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे किंवा एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतलं नाही, कारण का मी खूप सकाळपासून बिझी होती, हे कर ते कर. सो आता फायनली सगळं कंप्लीट झालं आहे आणि घरी जाऊन मी आराम करणार आहे आणि फायनली खाणार आहे, कारण का मला आता खूप भूक लागली. फायनली आमची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि तुम्ही जर पूर्ण ब्लॉग नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. बाय बाय.